स्टार 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 तिकडे खूप छान आहे पोस्टर्स गान. थँक्यू थँक्यू. जल्दी जी आइए सर. जय सर. दिमित्री जी सर. वेलकम सर वेलकम. स्टार वेलकम. इन्होंने बनाया स्टार. यस और बनाएंगे आप लोग स्टार. खूप छान आहे. थँक्यू थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम सर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बीजे कोई नहीं आवेंगे. नहीं सर. यार लाइट को बंद कर लो. लाइट बंद है. लाइट हो रही है भाई. आज के दिन माझं नवीन गाणं येत आहे इन्स्टाची स्टार आणि माझी पूर्ण फॅमिली आम्ही आलो आहे. आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत. तर प्लीज खूप सपोर्ट करा, खूप प्रेम द्या अँड सी यू इन साइड. अच्छे हैं, काफी प्यारे लग रहे पोस्टर में आप लोग सर. कदम जी मराठी में क्या पूछूं. ये जॅकेट छान काय आजच्या भारत काय सांगू शकत ना. सॉन्ग खूप जास्त ट्रेंडी आहे आणि खूप वाईब आहे त्याची. म्हणजे इन्स्टाची स्टार म्हणजे आजकालचे जे लोक आहे सगळे इंस्टाग्राम वापरतात आहे तर त्या अराउंड ती स्टोरी आहे. तर खूप जेनझी टाईप बोलू शकते. तर या तुम्ही पहा आणि मग तुम्हाला कळेल अजून काय आहे त्या गाण्यामध्ये. और पर ये आज के दिन काफ़ी बड़ी दिन है आप सबके लिए. गाने तो देखने गए तो बार बार सुनने का मन कर रहा है, देखने का मन कर रहा है पोस्टर को. थँक्यू थँक्यू. यहाँ टेके मैडम जी. कैमरा मध्ये हेलो हॅलो. गणपति बप्पा मंगल मूर्ति. मोरया. गणपति अभी भी खत्म हुए हैं. इधर दिस साइड. ओके वी डोंट नो दैट. साइड में अंदर जाम तो पड़े. एक वहां से ले लेना. अंदर जाइए बड़े. नहीं इनको तुमसे ले लेंगे ना. एक मिनट मैं खोल दे. इंस्टाची स्टार कम. इंस्टाची स्टार. थांबा लवकर. तिकडे फॉलो होले. हां दो मुलगीची अशी आहे. खूप छान आहे सर. इंस्टाची स्टार पोस्टर अँड सॉन्ग. गणपती बाप्पा मंगल मूर्ति. मुंबई की राजा की जय. How are you? Good. Excited? Very excited. Super excited. Super excited. That's good. Done. इन्स्टाची स्टार हे गाणं आलेलं आहे आणि प्लीज खूप सारे रील्स बनवा, खूप सारे अजून यूट्यूब शॉर्ट्स बनवा आणि खूप प्रेम द्या, कॉमेंट्स करा. आम्ही सगळ्यांना रिप्लाय करत आहोत आणि आम्ही पर्सनली बघत आहे आणि तुमचे सगळे कोलॅब्स पण एक्सेप्ट होणार आहे. सो यस आमचं नवीन गाणं आलं आहे इन्स्टाची स्टार. सो त्याच्यावरती रील्स बनवा, प्रेम द्या, खूप कमेंट्स करा आमची जोडी कशी वाटली आणि आम्हाला कोलॅब करा व्हिडिओ करून इन्स्टाची स्टारवरती आणि खूप प्रेम द्या. श्रीजय क्रिएशन चॅनलवरती गाणं रिलीज झालेलं आहे इन्स्टाची स्टार आणि मी त्या स्टार लोकांवरती बसलेलो आहोत. तर खूप खूप प्रेम द्या त्यांना. तुम्ही पण चांगल्या रील्स बनवा, कोलॅब पाठवा त्यांना. आम्ही तुम्हाला पुढे जाऊन सपोर्ट पण करू आणि खूप सारं प्रेम द्या आमच्या चॅनलला. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू.
बघून हसते एकट्यात बघत असते डोळ्यामध्ये भरला तारा बघू दे ना साऱ्या जगाला तुझ्या विना बघू कोणाला तूच रे खरा तुझ्यावर प्रेम करते किती कशाने मरते अगं कोणी नाही मला तुझ्यासारखा मागायला हात माझ्या घरी कधी तू येणार हा मी साची हवा तुझा तुझ्याचं सण नाही कोणी मला तूच हवाया इंस्टाची स्टार हवा तुझा तुझ्याचं सण नाही कोणी मला तूच हवाया झालेली आहे आणि इथे बरेच लोक असे आहे ज्यांना एका गोष्टीची माहिती असायला पाहिजे ती म्हणजे श्रीजय क्रिएशन्सची. खरं तर याआधी त्यांची जी गाणी आली ती सगळी सुपर डुपर हिट झाली, पण त्यापैकी कोकणपरी हे गाणं सगळ्यात जास्त हिट झालं. त्यात जी जोडी आपल्याला बघायला मिळाली तन्मय आणि कोकण हार्टेड गर्ल, ती जोडी हिट झाली. कोकणाचं प्रतिनिधित्व त्या नंतर पुढे जाऊन जोडीने केलं, पण त्यासाठी निमित्त ठरलं ते श्रीजय क्रिएशन कोकणपरी हे गाणं. पण मग त्याच्यानंतर बरीच गाणी आली आणि त्या गाण्यांमध्ये मग प्रेमाची शिट्टी हे गाणं आलं आणि एकदम रिव्हॉल्युशनरी गाणं होतं. कारण त्याआधी किंबहुना मी तर म्हणतो दुसऱ्या देशामध्ये जाऊन गाण्याची शूटिंग फक्त अशी कधी झालेली नव्हती. तर श्रीजय क्रिएशनने एक ते नवीन रिव्हॉल्युशन आणलं या संपूर्ण इंडिपेंडेंट म्युझिकच्या इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर मी आणि ती अगदी संथ चालीचं असं रोमॅन्टिक गाणं त्यावेळेस जेव्हा रिलीज झालं सगळ्यांच्या हृदयावरती राज्य करत होतं. नंतर मग त्यांचं अजून एक गाणं आलं जे म्हणजे ठेका धरण्यासाठी तुम्हाला भाग पाडत होतं, ते म्हणजे दाजी. यामध्ये गोल्डमॅन तुम्हाला बघायला मिळत असेल ते असे तब्येतशीर पुण्यातले, त्यांनाही कास्ट केलं. म्हणजे गाण्यामध्ये त्यांची कास्टिंग कधी होऊ शकते असं मला वाटत नव्हतं, पण सरांचं काय विजन असेल त्यांचं त्यांना माहिती. म्हणजे सगळ्या प्रकारचे सगळ्या जॉनर्सचे गाणे तुमच्यासाठी कायमच श्रीजय क्रिएशन घेऊन येत असतं. आणि आता एक नवीन पान त्याच्यामध्ये ऍड होणार आहे, ते म्हणजे इन्स्टाची स्टार. एका जोरदार टाळ्या सगळ्यात आधी श्रीजय क्रिएशन साठी झाल्या पाहिजे. आणि म्हणजे या श्रीजय क्रिएशनचे करता करविता जे आहेत त्यांना मी आता स्टेजवरती बोलवणार आहे. सगळ्यात आधी ज्यांचं नावच या श्रीजय क्रिएशन मध्ये आहे ते जय पालवकर सर आहेत आपल्यासोबत. एकदा त्यांना स्टेजवरती बोलवूया, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि हा म्हणजे दुसरं नाव जे आहे ते असं आपण म्हणू शकतोय की त्यांची शॅडो या संपूर्ण कामामध्ये जे सगळ्यात अग्रेसर असतात, म्हणजे यांच्या नंतर ते म्हणजेच नवनीत जाधव सर. त्यांना पण मी स्टेजवर बोलू इच्छितो. खरं तर हे कॅप्टन ऑफ द शिप आहे, पण ते शिप वरती असतात म्हणून मग त्यांची सावली म्हणून सर संपूर्ण मॅनेजमेंट बघतात. आणि म्हणजे कार्याध्यक्ष आहात तुम्ही संपूर्ण या पक्षाचे. पण श्रीजय क्रिएशनचा या आधी असा काही इव्हेंट झाला नाही सर. तुमची ओळख सुद्धा बऱ्याच लोकांना नसेल, पण तुमचा कोर हा कलाकाराचा. सुरुवातीपासून तुम्ही कलाकारच होतात, पण मग नंतर तुम्हाला तर माहिती आहे चणचण भासली की मग कलाकाराला पडेल ते करावं लागतं. आणि तसंच काहीतरी तुम्ही सुरू केलं. जरा तुमच्या जर्नी बद्दल सांगा, कारण मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी फार इन्स्पायर झालो. आणि कॅमेराच्या त्या बाजूला आणि इथे बसलेले लोक जे बघताय त्यांनाही ते इन्स्पायर करण्यासारखे. सो एकदा प्लीज सांगा. मी चेतनाचा पावसाळा आहे. 2002 पर्यंत मी चेतनामधून एकांकिका करायचो. सयाजी शिंदे सर, किशोर कदम सर, हेमंत प्रभू सर यांच्या हाताखाली मी काम केलेलं आहे, स्टेज केलेलं आहे, ऍक्टिंग केलेली आहे. पण तो एक काळ असतो, एक कॉलेजचा एक टाइम असतो ज्याच्यामध्ये आपण थोडे एक्सायटेड असतो ऍक्टिंग करायची, करिअर करायचं त्याच्यामध्ये. पण त्याच दरम्यान आपल्याला एक आपलं स्वतःचं करिअर पण असतं. तर त्यावेळेला मला सपोर्ट नव्हता, फायनान्शियल सपोर्ट नव्हता. सो मला तर भरपूर इच्छा होती की चांगलं आपण ऍक्टिंग लेवलला करायचं, कुठल्या तरी चांगल्या प्रोडक्शन टीमला आपण प्रेझेंट करावं. पण ती एक पैशाची चणचण असते, करिअर असतं. त्याच्यासाठी मग मला एक बाहेरचा जॉब मिळाला. सो आय एम वर्किंग इन द क्रूज लाईन ॲज अ बारटेंडर. 2003 पासून इट्स अ लॉंग जर्नी. आणि आता असं झालं की
जे माझ्याकडे नव्हतं ते आता माझ्याकडे आहे आणि आता जे आहे माझ्याकडे ते आता मला लोकांसमोर आणायचं आहे. त्याच्यासाठी मी हा YouTube चॅनल चालू केला आणि नवनीतने मला खूप त्याच्यामध्ये हेल्प केली आहे. कारण की मी इकडे नसताना पूर्ण चॅनलचं जे काही असेल, प्रोडक्शन असेल, ऑफ प्रोडक्शन असेल, पोस्ट प्रोडक्शन असेल, सगळं तो सांभाळतो. सो थँक्यू सो मच. बाकी तर त्यांना माहितच आहे. बरोबर. आणि खरंच सर म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. एक कलाकार म्हणून पुन्हा एकदा पुढे येणं आणि करून दाखवणे हीच जिद्द प्रत्येक कलाकाराला इन्स्पायर करणारी असते, जी तुमच्याकडनं खरंच शिकणं गरजेचं आहे. पण असं म्हणतात ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तसं यांच्या मनातली जी क्रिएटिव्हिटीचा वनवा पेटलेला असतो, त्यात तुम्ही जर गारवा त्यांना देत असता सतत, काय कसं सुरू असतं तुमचं कोऑर्डिनेशन आणि कसं संपूर्ण श्रीजय क्रिएशन सांभाळतात तुम्ही दोघ जण मिळून? काय नाही, कसं आहे, मी एडिटर आहे, व्हिडिओ एडिटर आहे. मी दिवस नावाला एडिटर आहे. अच्छा. आणि मला पहिल्यापासूनच काही ना काहीतरी वेगळं करायचं. मी एडिटिंग मध्ये फिल्मचे काम चालतात, एक कॉमन सेक्टर चालतं, मग आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. तर ह्यांना होतं की माझं गाणं आहे, मी माझ्या ओळखीचे मेंबर्स आहेत, आपण करूया असं करून आम्ही सुरुवात केली. यांचं पहिलं गाणं आलं खुशी तुझ्या. त्या सेगमेंटमध्ये खूप गोंधळ गडबड झाला. सेकंड टाइम ओ मोहिनी गाणं आलं, तेव्हा माझे फ्रेंड्स होते, DOP होते, सगळे मित्र होते माझे, आम्ही कुठे ना कुठे रिलेटेडमध्ये काम करत होतो. मग असं आलं की आपण करूया. मग मी त्या सगळ्यांना बोललो की आपल्याकडे यांचं गाणं आहे, आपण करूया, सुरुवात करूया. याचं पहिलंच चॅनल ओ मोहिनीपासून आम्ही सुरू केलं. आणि ते ओ मोहिनीपासून जे सुरू केलं ते आता ते हळूहळू मग मी एडिटिंगचं काम करतो, ते गाण्याचं एडिटिंग मी केलं. मग कसं झालं की हे माझं ओळखीचं आहे, तो माझा ओळखीचा आहे, मग हे तू त्याच्याशी बोलून घे, काय होतं की नाही, कमी पडतं काय, जास्त होतं. मग असं म्हणता मला सगळं कोऑर्डिनेशनच सगळं इनडायरेक्टली माझ्याकडे आलं. आणि मग ते करता करता सगळ्या गोष्टी नकळत मी इन्व्हॉल्ड आहे. आणि मग आता ही आतापर्यंतच हे प्रोजेक्ट अशाच पद्धतीत सर्व करून आणले. आणि युकेचं कनेक्शन पण याच्याकडून काय होतं ते जरा आम्हाला पण सांगा, म्हणजे जे बघताय त्यांनाही कळेल. युकेला जे आम्ही गाणं केलं पहिलं स्पर्शमा, निखिल नांदडे म्हणून फोटोग्राफर आहे, ते इथे मुंबईला स्थायिक होते. मग ते युकेला गेले आणि त्यांनी सिनेमॅटोग्राफी तिथे शिकली आणि ते म्हणाले की मी इथे सगळं करतोय, माझ्याकडे टीम आहे, तर तू इथे येऊन काय करू शकत नाही. मी लोक आम्हाला परवडलं पाहिजे, तिथे एवढं महागडं असतो, आपल्याला जमणं काय, मी आहे, तू काय काळजी करतो, तू आहेस ना तिथे. मी लोक मी आहे, तू उचलत असेल गाणं तर मी आपण मुंबईतल्या बजेटवर गाणं करू. मग आम्ही तिकडे मुंबईच्या बजेटला जे गाणं होतं ते आम्ही युकेला केलं. तिथे आम्ही 2 गाणी केली, एक स्पर्श माझा केलं आणि एक प्रेमाची शिटी. ग्रेट. आणि खरं तर असं सगळं रूपात आलं आणि या संपूर्ण श्रीजय क्रिएशनचं रूप जे आहे ते आता इतकं सुंदर पद्धतीने दिसतंय. थँक्यू सो मच आमच्याशी. इन्स्टाची स्टारचं मेन सुरू करताना मीडिया जी आहेत ह्यांच्याशी आमचं कोऑर्डिनेशन झालं. त्यांना म्हणलं की आपल्याला असं गाणं पाहिजे जे थोडंसं वाईब आलं पाहिजे आणि सगळं ट्रेंडिंगला आलं पाहिजे, आपल्याला फील आलं पाहिजे की ऐकलं ना ते गाणं थोडं गुणगुणता आलं. मग त्यांच्या रेफरन्सने मला ते गाणं आलं. मग आम्ही ह्यांना पाठवलं, ते पास झालं. मग जेव्हा आम्हाला आमचं पहिलं गाणं जे बुश झालं ते कोकणपर्यंत, त्याच्यामध्ये आमची जी मेन फिमेल आर्टिस्ट होती अंकिता राऊत, त्यांना जेव्हा आमचं पहिलं अंकिता राऊत जेव्हा ह्यांनी मला ते गाणं आलं तेव्हा त्यांनी पहिलं अंकिता यांचं नाव दिलं की अंकिता बेस्कर आपल्या ह्या गाण्याची फिमेल लीड असणार. तर बेसिकली आम्हाला अंकिता अंकिता लक हवं होतं तुम्हाला. मी त्यांच्याशी बोललोय की आम्ही खूप प्रयत्न केला की अजून काय ऑप्शन्स आहे का, पण ते आम्ही एंडला मी आमचं दोघांचं कॉर्डिनेशन की नाही आम्हाला अंकिताच पाहिजे. अंकिताजींना बोललो की अंकिता आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, आमच्या चॅनलला खरा बूस्ट ज्या नावाने आणला तोच आम्ही परत आणला ह्या गाण्यातून. त्याच्यासाठी आम्ही हा आमचा पहिला हे आहे, हा आमचा पहिला ऑप्शन आहे की आम्ही पहिल्यांदा हा इव्हेंट सेगमेंट करतोय तो ह्या जोरावर की हे दोघं जण आहेत. आम्ही जगदीशला सुद्धा ते स्वतः म्हणत होते की आम्ही कसं वाटलं, आम्ही तुमची ठरलेली पेअर ब्रेक करून वेगळ्यांदा पहिल्यांदा तुम्हाला असं नवीन पेअर मध्ये आणतोय की त्यांनी तुम्हाला दोघांना कधी एकत्र पाहिलं नाही. अंकिताला नेहमी निक बरोबर पाहिलं गेले, कॉमन झालं की हा निक बरोबरच असते. मी बोललो नाही निक ठीक आहे, तोही खूप चांगलाच आहे, पण आपल्याकडे बोला एक वेगळा स्टार आहे जो ब्रेकआउट करू शकतो. आणि त्याच्यामध्ये ह्यांची अरेंजमेंट चांगली की दोघांची जोडी इतकी एकमेकांना कॉपरेट करेल ना की ते स्वतःला त्यांना असं वाटतं की नाही वाटेल, पण जेव्हा ते स्वतः बघतील फ्रेम मध्ये ना की ते वाटतील की कारण की मला पर्सनली तिने ज्याला इन्स्टाचा स्टार बनवलेला आहे तो दोघे जण प्लीज अंकिता आणि जगदीश ऑन स्टेज विथ मी. सगळ्यात आधी अंकिता नाही तूच इन्स्टाची स्टार,
का रागवलीस त्याला? बिचारा स्टोरी सांगत होता ना फक्त. जाणून घ्यायचं असतं. अच्छा, तो विचारायचं असतं मुलांना असं, तुला कळलं? त्यांनी डिरेक्ट हार्ट सोबत फोटो टाकलाय, म्हणजे कसं विचार. हा म्हणजे ज्या फोटोत तू आहे त्या फोटोत विदाऊट हार्ट म्हणजे टाकणं तुझा अपमान होईल, तो तुझ्या ब्युटीचा अपमान होईल. पण खूप छान असं सगळं गाणं झालेलं, तू बघितलंस पण तू तितकीच छान दिसते सुद्धा. आणि बरेच लुक्स या गाण्यामध्ये तुझ्या आहेत. शूट आउटडोअर झालेलं आहे संपूर्ण, आणि अभिजित दादा शूट करत होता आणि जगदीश को आर्टिस्ट तुझा. कसा होता संपूर्ण एक्सपिरियन्स? जेव्हा मला कळलं जगदीश इज माय पार्टनर, तेव्हा असं होतं की कसं होईल कसं, कारण की न्यू को ऍक्टर आहे. बट वेन वी मेट, आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो, इट वॉज फन. आम्ही धमाल केली आणि आम्ही भले त्याला एकदाच नाचायचं होतं, बट त्याला बिचारायला खूप नाचायला प्रॅक्टिस केली. पहिले इशाऱ्यांवरती नाचत होता, नंतर गाण्यामध्ये नाचत. आणि खूप मजा आली सेटवर. आणि जसं मी पहिले सुद्धा बोलली की बघा याला आणि बघा मला, याला मला धक्का द्यायचा होता झोक्यात, मला मी धक्का देणार आहे. पण हा खूप मजा आली. नाही, आमच्या सगळ्यांसाठी हा तुमच्या दोघींची जोडी म्हणजे सुखद धक्काच होता. बट आय वॉन्ट टू नो वन थिंग, जे सगळे लुक, ट्रेडिशनल लुक होता, याच्यात वेस्टर्न होता, साध्या मुलीचा लुक होता, आणि आज जसं तू छान परी म्हणून आलेली आहेस इथे, तुझं ते पेंडंट कॉन्स्टंट आहे, त्याच्या मागची स्टोरी जरा सांगा मला त्या गाण्यातला. तो माझ्या मम्मा पप्पांनी दिलाय, आणि when I started the career तेव्हापासून तो पेंडंट राहिलाय माझ्यासोबत. सो थ्रू आउट विथ एनी सॉंग्स इट इज द पेंडंट आहे माझ्यासोबत. आय लव्ह चाम, लकी चाम. जसं माझं नाव अंकिता म्हणून मी फेमस आहे, थँक्स टू पप्पा. लास्ट मिनिट नाव चेंज झालेलं माझं, म्हणून मी. कसं आम्हाला सांग प्लीज, स्टोरी सांग, काय होतं नेमकी ते? ओके, तर पहिलं माझं जेव्हा माझं बारसं होतं तेव्हा माझं नाव याशिका म्हणून ठेवण्यात येणार होतं. आणि डॅडीला काय झालं माहिती नाही, लास्ट मिनिट म्हणजे बारसं असं चालू आहे माझा, आणि पप्पा आले आणि नाही आपण अंकिता ठेवूया. सो ते ता होतं फॅमिलीमध्ये, पण मला नाही माहित होतं ते अंकिता इथपर्यंत हे लक येईल. तर आय एम ग्रेटफुल, थँक्यू पप्पा. बसले काय, जरा आम्हाला नंतर खाजगी मध्ये अंकिताची स्टोरी सांगाल. पण खरंच खूप छान नाव तर ठेवलंच तुम्ही, पण इतका छान आर्टिस्ट सुद्धा तुम्ही दिला इंडस्ट्रीला. थँक्यू सो मच काका तुमचे सुद्धा. आणि आता इथे जगदीश एक नवीन को ऍक्ट्रेस सोबत, त्यात या गाण्यामध्ये तुला हिरो जो आहे तो सुरुवातीला नाही व्हायचा, नंतर तो हिरो झालाच, पण एक वेगळं कॅरेक्टर होतं, एक वेगळं चॅलेंज असेल. कसं होतं ते सगळं? खूप छान होतं. स्टार्टिंग झाली की मला पण हे डान्स करायचं, डान्स मुलीचं आहे पण मला पण करायचंय. मी म्हटलं मी कसं करणार, स्टेप तर मुलीचं आहे की यार. नाही, दिनेश बोलते कर, तू भारी करशील आणि खूप भारी दिसेल लोकांना. अच्छा, मी त्याचा विचार मी चल करूयात. मग ते एक ऍक्सेप्ट केलं. नंतर मग परत आता गळ्यात ते घालायचे लॉकेट कॅमेरामॅन, म्हटलं वेळ वाटणार नाही, हे कसं घालू मी. मला चेन काढ लावली आणि ते घालायला लावलं. ओके, मला ते पण ठीक वाटलं. नंतर कळलं की एक स्क्रीन प्ले नुसार असेल खूप भारी वाटेल. नंतर मग ते ऍक्सेप्ट केलं. चलो फिर कपडे पण जरा असे फोटोग्राफरचे कसे असतात की चला आपण नॉर्मल तसं पण एक, पण मला नव्हतं वाटलं की स्क्रीनवरती एवढं भारी दिसतं, पण ते खूप भारी दिसतंय. सो ते एक भारी वाटतंय खरंच. आणि तुझ्यासाठी अजून एक गोष्ट फार हार्ड टू ऍक्सेप्ट होती, हाय मॅम बिग फॅन वगैरे लिहून पाठवणं, कारण हाय सर बिग फॅन तुला येत असतील. बट हे गाणं जेव्हा त्याचे पोस्टर्स वगैरे आले तेव्हा सुद्धा आम्ही बऱ्यापैकी क्युरियस होतो की नेमकी काय असं गाण्यामध्ये. आणि मग शैलेशचं गाणं कळलं, नंतर कळलं की एक काहीतरी भारी असणार आहे. गाण्याबद्दल काय सांगतो? ऑडिओ ऑडिओ खूप भारी आहे, म्हणजे की आपण असा लागल्यानंतर आपल्याला वाईब येणारच असंच वाटतं ऑडिओ. आणि मला पाठवायला मी बोललो नाही मी करणार आहे ऑडिओ, नाही मी करणार आहे. सर खूप आवडलं. सो तुम्हाला पण नक्की आवडेल, आणि आवडत असेल मे बी तुम्ही आता ऐकलं असेल तर. ग्रेट. आणि अंकिता, तू दरवेळी तुझं गाणं घरी तर दाखवतच असशील, काय रिॲक्शन होती मम्मी पप्पांची जेव्हा गाणं बघितलं तेव्हा? अच्छा, आता पहिल्यांदा बघितलं त्यांनी.
अच्छा, तू असं दाखवत नाही का चोरून लपून वगैरे, हे मला कसं काही वाटतं? गाणंच नाही गायलं. हो. मी कोणतेही गाणी केले, आय नीड अ सरप्राईज झाली म्हणजे तो ऍक्च्युअल रिॲक्शन अच्छा, आलं तरी डाउनलोड करत नाही. नाही बिकॉज तो एक मोमेंट असतो ज्यासाठी आय एम अन ऍक्टर राईट नाव अँड आय वॉन्ट टू लिव्ह फॉर इट. बिकॉज आज मोठ्या स्क्रीनवर आज मी बघू शकते माझं गाणं. दॅट इज अ मोमेंट आय लिव्ह फॉर. True. सो दॅट किड इज देअर इन मी. सो गुड, सो गुड. आणि आता बघितलंय गाणं, विच वॉज द फेवरेट मुवमेंट आउट ऑफ दिस सॉन्ग फॉर यू? ओके, जगदीश मला कधीपासून बोलला की हायलाइट तर मी असं काहीतरी करते ना, दॅट वॉज अ क्यूटेस्ट मोमेंट. आणि आमच्या दोघांचे पण खूप सारे मोमेंट्स होते. जसं धक्का घाला तो दिसायला किती सुंदर दिसला, मग आम्ही दोघं नाचतो आहे, दॅट एलिमेंट दॅट इज ऑल्सो व्हेरी प्रिटी. गुड. आणि इथून पुढे जर रील शूट करायचं असेल तर प्लीज मला पण फार छान करता येतं रील शूट. तुला फोटो टाकायला लागेल. सो गुड. पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि गाणं तर सुंदर आहातच आहेच, पण तिथून पुढे रिस्पॉन्स सुद्धा सुंदर येणार आहे, कारण हे दोघं सुपरस्टार्स गाण्यामध्ये आहे सध्याच्याला. इंस्टाग्राम वरतीच नाही तर सगळीकडेच गाजतायत ते, आणि खरं तर युट्यूब वरती त्यांची गाणी मिलियन्स मध्ये जातात ऑब्व्हियसली, पण आता हे गाणं सुद्धा जाणारच आहे, त्यात काही शंकाच नाही. थँक्यू सो मच इतकं छान काम केल्याबद्दल आणि इतकं सुंदर गाणं आम्हाला दिल्याबद्दल. आता एवढं कौतुक केलंय म्हटलं 2 स्टेप झाल्या पाहिजे दोघांच्या. नमस्कार, मी जय पालवकर. मी राहायला मुंबईतच आहे, पण कामाला बाहेरगावी असतो. आणि यूट्यूब चॅनल चालू करून मला वाटतं 2-3 वर्ष झालेत मला. आमच्या चॅनलचं कोकणपरी आहे, बरोबर ना? कोकणपरी हे गाणं खूप चांगलं चाललेलं आहे. त्याच्यानंतर इंस्टाची स्टार मला बाहेरून गाणं आलेलं, आणि त्याचं जेव्हा स्क्रॅच व्हर्जन मी ऐकलं तर मला पहिल्यांदाच तो खूप आवडलं गाणं. तर त्याच्यानंतर मग सगळ्या टीमने मिळून डिसीजन घेतलं की आपण या गाण्यावरती काम करूया. बात करें कास्टिंग के, इतनी खूबसूरत बेहतरीन एक्टर्स जो लेके आए हैं, आप किस तरह के आपने कास्ट किए, कहाँ शूट हुआ थोड़ा बताइए. सगळे सुपरस्टार आहेत तिकडे. हां, तर कास्टिंगचं असं काही नाही. आमची जी टीम आहे ती सगळी डिसाईड करते की कुठलं कास्टिंग करायचं, काय असतं. कास्टिंगसाठी पण थोडं टाईम अवेलेबिलिटी लागते. तर आम्हाला जे चांगले चांगले आर्टिस्ट होते त्याच्यामधले ही चांगले आर्टिस्ट आम्हाला अवेलेबल झाले. सर, पोस्टर देख के गाना देख ऐसा लग रहा है कि आज के युवा पीढ़ी के लिए ही बनाया गया है गाना. कितना टाइम लगा इस सब बनाने में है, कितना रिस्पॉन्स मिल रहा है आपको बाकी लोगों से, क्या रिस्पॉन्स मिला? खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. गाण्याची ॲक्च्युली जी वाईब्स आहे ना ती यंगस्टरसाठी आहे. आणि इन्स्टाची स्टार मी एवढी गॅरंटी देऊ शकतो की ते इन्स्टावरती खूप चांगल्या पद्धतीने आणि प्रेझेंट झाल्यानंतर ते खूप हिट होणार आहे गाणं. आणि आमचे जे आर्टिस्ट आहेत अंकिता मॅडम, त्याच्यानंतर जगदीश सर, हे या लोकांनी खूप चांगली मेहनत घेतली पूर्ण गाण्यामध्ये, आणि त्यांचं डेडिकेशन आणि त्यांची काम करण्याची पद्धत, सो हॅट्स ऑफ देम. बात करें रील के बात हो रहा है तो इस गाने के मुझे लगता है इंस्टा नाम है, इंस्टा पर काफ़ी सारे रील देखने को मिलेगा. अंकिता जगदीश जी उनका फ्रेंड सर्कल में बना रहे हैं अभी तक रील. क्या लग रहा है कि आगे जाके आने वाले वक्त में और मतलब व्हायरल होने वाला है गाना? नक्कीच गाणं खूप चांगलं व्हायरल होणार आहे, कारण सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट आहे, पूर्ण टीमचा सपोर्ट आहे. फक्त आर्टिस्टच नाही पण पूर्ण जी प्रोडक्शन टीम आहे, त्याच्यानंतर पोस्ट प्रोडक्शन आहे, सगळ्यांनी आम्हाला खूप चांगली मेहनत केलेली आहे. तर मला पूर्ण गॅरंटी आहे की गाणं चांगलं सुपर हिट होईल. ये कब से देखने को मिलेगा, कहाँ देखने को मिलेगा, थोड़ा गाणं आम्ही उद्या रिलीज करतोय. झाले? अच्छा, ओके. गाणं ऑलरेडी रिलीज झालेलं आहे, तर तुम्ही श्रीजय क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. मैम, सबसे पहले आपको बहुत बधाई हो, जिस तरह के गाने युवा पीढ़ी को देखते हुए स्पेशल बनाया गया है. इसमें आप बहुत खूबसूरत हो, आप उसमें ज़्यादा आप आग लगा दी हो आपने गाने में. तो क्या बोलना चाहते हैं गाने के लिए, कितने एक्साइटमेंट है आप? नमस्कार, माझं नाव अंकिता महेंद्र मेस्त्री आहे. आणि या गाण्यात जेव्हा मी गाणं ऐकलं मी खूप जास्त एक्सायटेड झालेली, कारण की इट्स व्हेरी वायबी, खूप ट्रेंडी आहे. आणि माझं करिअर इंस्टाग्रामनीच चालू केलं, तर माझं असं होतं की येस, इन्स्टाची स्टार, इट कॅन बी अ ग्रेट हिट. आणि आय एम व्हेरी मच एक्साइटेड. तर गणपती बाप्पा मोरया. बात करें गाने के लेकर के, कितने दिन में शूट हुआ, कहाँ शूट हुआ, किस तरह के आपको पहला सीन था, बताइए. गाण्याची शूटिंग आम्ही प्रॅक्टिस 1 दिवस पहिले घेतली होती आणि 2 दिवस शूटिंगला लागली. 2 पण नाही, 1.5 बोलू शकते. आणि खूप सारी अशी मेमरीज आहे आमचे, आणि खूप धमाल आली, खूप स्मूथ शूट झाला. आणि सगळ्यात म्हणजे गॉडला प्रे करत होतो पाऊस नाही पडायला, कारण की पावसाचा टाईम होता आणि आम्हाला असं होतं की शूट आणि आउटडोर शूट आहे, तर पाऊस इज थोडंसं डिफिकल्ट झालं असतं.
तर लकीली गणपती बाप्पा होते आणि पाऊस नाही पडला. जो को स्टार जगदीश है उनके साथ आप किस तरह की आपको बॉन्डिंग रहा, क्या मस्ती रहा उनसे लोकेशन कुछ बताएंगे? जगदीश ॲज अन ॲक्टर खूप छान आहे. ही इज व्हेरी वर्सटाईल आणि त्याच्यासोबत काम करून एकदम मज्जा आली असं. आणि तो एक बॉन्ड क्रिएट झाला जे ॲक्टर्समध्ये असायला पाहिजे. जी केमिस्ट्री आहे ते तुम्ही ऑब्व्हियसली गाण्यामध्ये बघणारच आहात आणि बघत आहात सुद्धा. तर येस, नाही बघितलं तर आत्ता जाऊन बघा. क्या बात है, हम जानना चाहते हैं शूट के दौरान बहुत सारी मेमोरीज होता है, कुछ बातें होते हैं, कुछ ऐसा बातें हुए आपके साथ जगदीश के साथ, भैया कि मैं अच्छा डांस कर रहा हूँ तुम अच्छे नहीं करे, तो कुछ हुआ कुछ ऐसी सीन पे? अशी छोटी मोठी नोकझोक चालूच होती आमची, मस्ती चालू होती ॲक्च्युली. आणि जगदीश खूप कॉमेडी आहे, म्हणजे म्हणजे असं धमाल आहे आणि मजा आली त्याच्यासोबत काम करून. त्याला काही येत नव्हतं तर म्हणजे आय वॉज हेल्पिंग हिम, मला काही येत नव्हतं तर ही वॉज हेल्पिंग मी. आणि जगदीश इज असं ह्यूज आहे तो आणि त्याची बॉडी वगैरे आहे. तर मला एक शॉट होता जिकडे मला त्याला पुश करायचं होतं झोक्यावर. माझं तर भाई मी एवढी नाजूक मी त्याला पुश करते. बट येस, वी डिड अ ग्रेट जॉब आणि त्यांनी सपोर्ट केलं मला त्याच्यामध्ये. जय सर, आपसे जानना चाहते हैं कि जय श्री कृष्ण जो प्रोजेक्ट है ये गाने के अलावा क्या क्या बना रहे हैं, और एक गाना हिट गया तो क्या अदर भी लैंग्वेज में बनेगा या कुछ और पिक्चर में भी यूज होगा गाने का? पुढचं काय मला माहीत नाही अजूनपर्यंत, पण सध्या तरी यूट्यूब चॅनल चालू आहे. पण आमच्या चॅनलचं असं आहे की आम्ही फक्त मुंबईत गाणी शूट नाही करत आहे. माझी 2 गाणी आहेत ती UK ला शूट झालेली आहेत. त्याच्यातलं एक गाणं आहे ती प्रेमाची शिट्टी आणि एक स्पर्श माझा म्हणून. तर आम्ही फक्त मुंबई आणि महाराष्ट्र आणि इंडियाच्या लेवलमध्ये नाही, तर आमची चांगली टीम आहे जी UK मध्ये पण आहे, तिकडे पण आम्ही गाणी शूट केलेली आहेत. आप इनको में शूट करते हमारे हिंदुस्तान का नाम रोशन होता है, लोग पूछते होंगे कहाँ का कि मैं महाराष्ट्र आमचे मुंबई, किस तरह प्राउड फील होतं जब आउट ऑफ कंट्री शूट करता? आम्ही पूर्वीपासूनच एक ध्येय ठेवलेलं की चॅनलवरती एक क्वालिटी ठेवायची, मग त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नको. जे काही पिक्चरायझेशन होईल ते एक चांगल्या क्वालिटीचं आणि प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक ऑडियन्सला ते बघायला मजा येईल वगैरे असं. आने वाला वक्त में क्या क्या पाइपलाइन है आपके प्रोडक्शन तरफ से, क्या क्या करने वाले आपका ऑडियंस बताएं? आहेत 2-3 प्रोजेक्ट लाईनअप केलेले आहेत अजूनपर्यंत, पण सध्या आम्ही फोकस करतो इंस्टाची स्टार. सगळे स्टार झाले की मग आम्ही पण स्टार होऊ. ये हिट जाता था अंकिता के साथ दोबारा कोई project? हो, नक्की नक्की नक्की. आम्ही असं नाही की एकच किंवा हा कॅरेक्टर हवा आहे की तो कॅरेक्टर हवा नको हवा आहे. आम्ही सगळ्या जी टीम आमची जी आहे श्रीजय क्रिएशनची, आम्ही सगळ्यांचं सल्ला घेऊन आम्ही सगळं पुढचं प्रोडक्शन आम्ही लाईनअप करतो. पण ऑब्वियसली स्टार झाले की आम्हाला स्टार लोकांना घ्यावंच लागणार आहे. अंकिता, आप बताएं प्रोडक्शन हाउस के साथ काम करके कैसा लगा आपको, किस तरह की आपको प्यार मिला और मौका मिला तो किस तरह काम करना चाहते हैं? सपोर्ट तर खूप होता. जेव्हा मला फर्स्ट टाईम कास्टिंगवरून कॉल आलेला तर आय वॉज व्हेरी मच एक्सायटेड. मला म्हणजे गाणंच एवढं मला असं छान वाटलं. म्हणजे माझे प्रिव्हियसचे गाणे होते, मला थोडं तसं वाईबी वाटलं. मध्ये रॅप पण आहे, म्हणजे आजच्या जनरेशन वाईज इट्स व्हेरी नाईस. आणि जे आमचं शूट होतं मी त्यांच्यासोबत ऑलरेडी काम केलं आहे, डिरेक्टर वगैरे अभिजित दानी वगैरे. तर आय न्यू द क्रू, तर आपलं थोडं अजून फ्रेंडली बॉन्डिंग झालेलं. आणि श्रीजय क्रिएशन दे वर व्हेरी नाईस, म्हणजे सगळेच छान होते. तो सर आखिरी में आप क्या बोलना चाहते हैं ऑडियंस के लिए, क्या मैसेज देना चाहते हैं महाराष्ट्र जनता के लिए, क्या मैसेज देना चाहते हैं? माझा सगळ्या ऑडियन्सला एकच मेसेज आहे, प्रत्येक कलाकारामध्ये एक स्टार असतो, ठीक आहे. फक्त त्याला गरज असते एक डेडिकेशन आणि सपोर्टची. तर तुम्ही जो कोणी आहेत प्रत्येकाला स्टार बनण्याची इच्छा असते, सपोर्ट करा, त्यांना हेल्प करा आणि सगळ्यांना स्टार बनवा. क्या बात, येस, नए लोगों को मौका देंगे आपको प्रोडक्शन? नक्कीच नक्कीच. थैंक यू मैम, थैंक Thank यू. you. गाने के पूरा लाइन आप गा सकते हो, आप गा सकते हो? मैं जब हीरो के साथ गा लेना. हाँ हीरो के साथ गाते थे. मेरा आवाज़ इतना अच्छा नहीं है. चलो सर करते हैं. सबसे पहले है स्टार की स्टार, हाँ. जो म्यूजिक एल्बम है काफी युवा पीढ़ी के दिल में धड़क कर रहा है देखने के लिए. क्या बोलना चाहते, कैसे आपको गाना मिला, प्रोडक्शन के बारे में बताइए, अपना नाम. मेरा नाम आहे माझं नाव आहे जगदीश झोरे. तर इन्स्टाची स्टार हे गाणं आता येत आहे, तर खूप भारी झालं आहे गाणं आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्याच्यामध्ये अंकिता आणि मी आहे आणि शैलेशनी ते गायलं आहे आणि कृतिकानी गायलं आहे. सो खूप भारी झालं आहे गाणं, ते तुम्हाला नक्की आवडेल बघायला. सो खूप प्रेम द्या. काम करके कैसा लगा प्रोडक्शन हाउस के साथ काम करके, किस तरह के एक्सपीरियंस रहा आपको, एक्टर के साथ किस तरह बॉन्डिंग रहा, कहाँ शूट रहा, क्या नोकझोक रहा, काम करून खूप भारी वाटलं सगळ्यांसोबत. म्हणजे सगळं कोऑपरेटिव्ह होते सगळेजण आणि अंकिता तर मस्ती करते ते माहिती होतं आम्हाला.
तर अंकितासोबत पण काम करून मस्त वाटलं आणि खूप मजा आली. लोकेशन होतं नाशिकला होतं शूट झालं आणि मोस्ट ऑफ गाणे नाशिकला शूट होतात आमचे. सो काय लोकेशन ठीक होतं पण काम करून मजा आली सगळ्यांसोबत. सॉन्ग जो है रोमांटिक है, किस तरह के है, कितना रोमांस करने का मौका मिला आपको? नहीं वैसा वाला रोमांस नहीं है, ऐसा टिपिकल रोमांस है मराठी वाला जो होता है वो मिला नहीं वैसा उसको है. chance. हाँ मिला नहीं यार, पर अच्छा है मतलब अच्छा है रोमांस, प्रोडक्शन हाउस के साथ जुड़ के काम कर चांगला है रोमांस आहे. सॉरी मराठी. प्रोडक्शन हाउस की तरफ से जो आपने काम किए श्री जय क्रिएशन, उनके बारे में बताइए कैसे तरह एक्सपीरियंस था काम करने? मस्त होता एक्सपिरियन्स, खूप चांगला होता. मी पहिल्यांदाच केलं काम, तर मी होतो आधी कन्फ्यूज की मी आधी काम नाही केलं यांच्यासोबत, पण यांचे गाणे बघितले, मला प्रोफाईल मी चेक केलं. सो खूप चांगले गाणे केलेले आधी पण, तर मी होतो कॉन्फिडंट की करूयात, खूप भारी करूयात. कोई प्रेशर था प्रोडक्शन? नाही काहीच प्रेशर नव्हतं, खूप मज्जामध्ये केलं आहे. जय सर, आपके पुरानी टीम के साथ काम किया आपने, किस तरह के आपको लगा जोड़ी फिर से आपने कास्ट की? जोडी खूपच छान आहे आणि अनफॉर्च्युनेटली मी त्या शूटला नव्हतो, मी बाहेर गावी होतो तेव्हा. पण अभिजित दाणी सरांचं नाव मला माहिती आहे, तर त्याच्यामुळे मी पूर्ण ट्रस्ट माझ्या डायरेक्टर अभिजित दाणीला दिलेली होती. आणि बाकीचे आमचे जे आहेत श्रीजय क्रिएशनची टीम, ही त्यांना टाईम टू टाईम फॉलोअप करत होती. तर ज्याप्रमाणे शूटिंगचं जे शेड्यूल होतं ते प्रॉपर वेळेमध्ये झालं. थोडं पावसामुळे थोडा पुढे मागे होण्याचा चान्सेस होते, पण त्या पद्धतीने त्या लोकांनी शेड्यूल केलेलं होतं की इन केस जर पाऊस पडून जर शूटिंगमध्ये काही डिले झाला तर एक दिवस एक्स्ट्रा ठेवलेला त्या लोकांनी. तर छान गाणं पण छान झालं आहे, टीम एफर्ट दिसतं आहे, खूप मेहनत दिसते प्रत्येकाची. स्पेशली दोघांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि खूप सपोर्ट केला त्या लोकांनी. सो मला वाटतं तुम्ही पण आम्हाला सपोर्ट कराल गाणं हिट करण्यासाठी. येस. आता तुम्ही तिघांनी पण ना गाणं रिलीज झालंय, लाईक रील्स बनवा आणि तुम्हाला गाणं आवडलं